तुकोबांच्या तालमीमध्ये, समर्थांच्या तालमीमध्ये शिकणारे समर्थ छत्रपती शिवप्रभू ज्यावेळी आईच्या गर्भामध्ये होते त्यावेळी आई गर्भातल्या बाळाला सांगत होती, शिवबा जन्माला ये पण जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा, कारण आजूबाजूला सगळं अंधार आहे, सगळं अंधकार आहे. 350-400 वर्ष गुलामीच्या अंधकारात महाराष्ट्र चाच पडतोय आणि या अंधाराचा नायनाट करायचा असेल ना तर जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा. एवढ्याशा पणतीनं जर जळायचं ठरवलं ना तर मोठ्यात मोठ्या अंधाराचा नायनाट करता येतो. आणि जन्म झाला 5 वर्षापर्यंत शिवनेरीवर लहानाचे मोठे झाले किल्ल्यावर. 5व्या वर्षी ज्यावेळी पुण्यामध्ये आले ना त्यावेळी आईला विचारावं, आई कुठाय माझा वाडा, कुठाय माझा घोडा, कुठाय माझं सैन्य. का हो, त्या माऊलीनी हिताचा विचार केला म्हणून शककर्ते राजे छत्रपती घडू शकले. आजची आई मुलांच्या हिताचा विचार करतेच असं नाही. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांची. म्हणूनच का माता पित्यांना धन्यवाद दिले तुकोबारायांनी, कारण जे मायबाप पालकांच्या हितासाठी मुलांच्या हितासाठी जागे आहेत ना त्यांनाच धन्यवाद दिलेत. बरं, 5व्या वर्षाच्या छत्रपतींनी आऊसाहेबांना विचारावं, आऊसाहेब कुठाय माझा घोडा, कुठाय माझा वाडा, कुठाय माझं सैन्य, कारण राखेचे डोंगर साठले होते हो सगळीकडे. माणसं परागंद होऊन देशोधडीला लागली होती. 3 अवस्था 3 गोष्टी अशा होत्या पुण्याच्या भूमीमध्ये की चपलांचं तोरण लावलं होतं पुण्याच्या भूमीला. एक पहार ठोकली होती आणि त्या पहारेवर मानवाची कवटी अडकवली होती. आमच्याच माणसांनी, मुरार जगदेव त्याचं नाव. माणसं देशोधडीला गेली होती. आमच्याच आया बहिणींची आबरू डोळ्या देखत लुटताना बघण्यापलीकडे दुसरा इलाज उरला नव्हता. अशी भीषण अवस्था महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होती. बरं, कुठलीच सुरक्षितता नाही. वेधशाळेतला वेद, देवळातला देव, स्त्रीचं शील, तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन, सगळं सुरक्षित राहावं याकरता स्वराज्याचा घाट होता. हे सगळं एका तरुणाने केलं. आज आमचा तरुण स्वतःला तरुण म्हणवतो पण संध्याकाळ झाली की त्याला धरून आणावं लागते. 31 डिसेंबरचा मी उल्लेख केला. व्यसन आणि फॅशन याच्या नादी आम्ही लागू. मी हात जोडून सांगते आपल्याला, माझ्यावर विश्वास ठेवा, महाराष्ट्रामध्ये नव्हे सगळीकडेच 31 डिसेंबरचा दिवस भजन साजरा करूनच झाला पाहिजे. त्या दिवशी जागर घाला भजनाचा, हरकत नाही, पण नको त्या व्यसनाला आणि वाईट प्रवृत्तीकडे जर आमची पिढी जात असेल ना तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहण्याची आमची खरं तर पात्रता नाहीये. ज्या राजाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं त्या राजाची शिवजयंती मशाल घेऊन धावणाऱ्यांनी किती अंतर काटलं, हे त्यांनी मद्य किती प्यायलं, किती बाटल्या रिचवले याच्यावर दुर्दैवाने ठरतंय. फक्त राजांसारखं दिसणं याला जे आम्ही इम्पॉर्टन्स दिलेत ना, फक्त राजांसारखं दिसणं, मला वाटतं असणं फार महत्वाचं आहे छत्रपतींसारखं. की ज्या छत्रपतींनी घाट घातला स्वराज्याचा आणि माई लेकरांचा तो संसार. मला कुणीतरी म्हणालं होतं छत्रपती म्हणून मी घेते बरं हे, खरं तर नरसिंह शिवाजी राजा शिवाजी राजा साधी त्याची प्रजा जमवून फौज रांगड्या वीर मावळ्यांच्या, रांगड्या वीर मावळ्यांच्या, दौलती बुडवी पातशाह्यांची, दौलती बुडवी पातशाह, दौलती बुडवी पातशाह्यांच्या जी, दौलती बुडवी पातशाह्यांच्या जी, जिरजी 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 मराठ्यांच्या मानगंगेला जहागिरी छोटी छोटा कारभार विसरुनी जरा वर्तमाना सुरस तो कीर्तिदायी इतिहास. जाऊ चला जुन्या पुणे शहरास, जाऊ चला जुन्या पुणे शहरास,
तुकोबारायांवर समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवून जीवनाचं सगळं समर्पण वाहिलं होतं. त्या चरणांवरती मार्गदर्शन उत्तम होतं. जिजामातोश्रींनी आपल्याला आलेल्या राजकारणाचा अनुभव, सुलतानी आक्रमण, मुघली आक्रमण सगळं अनुभवलं होतं. विचारांची आलेली परिपक्वता आपल्या लेकरामध्ये समर्पित केली होती. आणि गर्भापासूनच ज्याच्या मुठी अशा आवळल्या जात होत्या, त्या शिवबांवरती काय संस्कार करावेत. त्या जुन्या पुणे शहरात, 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 त्या जुन्या पुणे शहरात कसबा वाड्यात होता नांदत. मायलेकांचा सुखी हो संसार, मायलेकांचा सुखी हो संसार. जहागिरी छोटी छोटा कारभार, जहागिरी छोटी छोटा कारभार. दोघांच्या मनी मोठा निर्धार, दोघांच्या मनी मोठा निर्धार. निर्धार जिजाईन केला. 12 वाजतील, सगळाच पोवाडा म्हणत बसले. निर्धार जिजाईन केला, पढविला बाळ शिवबाला. पुराणांचा देऊन दाखला, क्षत्रियांचा बाण शिकविला, बाण शिकविला. निरहाजे जे बाण शिकविला, निरहाजे जे बाण शिकविला, निरहाजे जे. एक विचार दोघांनी केला हो धीरे, एक विचार दोघांनी केला हो धीरे. एक विचारांशिवाय कार्य होत नाही, म्हणून सगळे एकत्र आले. जीवाला जीव देणारी माणसं एकत्र आली हो. वाजवायचेत का? टाळाटाळ करू नका, मनापासून वाजवायचे असतील दिलखुलास वाजवावे हो. तू वाजवू की नको वाजवू की, हेच आपलं असतं. मी आधीपासून तेच सांगते. आम्ही फार असे कीर्तनाला येणारी माणसं लो ऑफ कॉन्फिडन्स आहेत रोज, आणि चोरी करणारी, डाका घालणारी, वाईट वागणारी माणसं दिमाखात फिरतायत समाजात आज. कथा कीर्तन ऐकणारी फार भिवून घाबरून कसं होईल काय होईल. ते मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला भगवंतांनी खरं तर ते निमित्त होतं, त्याच्या निमित्ताने तुम्हाला मलाच सांगितलंय, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भुक्षसे महिम. पण आम्ही मात्र असे गलित गात्र झाल्यासारखे वागतो, मोहामध्ये अडकलो. म्हणून यायचंय कुठं तर संतांच्या चरणाजवळ, बरं का. कारण तुमच्या माझ्या जीवनाचं सर्वांगीण कल्याण फक्त संत करणार आहेत. काय करता तो? आईच्या मायेने आम्हाला घेतात जवळ, प्रपंचाने आम्हाला दिलेला थकवा दूर करतात. तुकोबाराय सांगतात 3ऱ्या चरणात, बागलिया माझा वाहते नकाडी, बागलिया माझा वाहते नकाडी. बागलिया माझा वाहते नकाडी, बागलिया वाहते नकाडी.
वा वा वा, एकापेक्षा एक गंधर्व सभा आहे. खरं तर मोठ्या आवडीनी मोठ्या गोड गळ्याची माणसं आजूबाजूला भेटणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. काही ठिकाणी साथ न राहता ती 7:30 आहे की काय 2 तास असाही अनुभव येतो. पण आपण सगळे इतके उत्साही आहात. खरंच काही ठिकाणी एरंडेल प्यायल्यासारखे कधी कधी चेहरे समोर राहतात की कळवण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की असा भाव दिसावा समोर. पण किती किती छान महिला वर्ग तर आमचा आज काय म्हणजे आमचा दिवस आहे की नाही. प्रपंचात खरं सुख आहे की इथं खरं सुख आहे हो? हा नक्की सोडवत नाही ना. पण परवा गेले होते ना एक आजी आजोबा दुकानामध्ये आणि इतकं प्रेम एकमेकांवरचं. मला ते फार असं मुरलेला संसार असतो की नाही. आजोबांनी आजीचा हात धरला होता. मस्त 2 जण चालत होते. मला राहवलं नाही. म्हटलं किती आजोबा काळजी घ्याल हो आजीची. वा वा वा, इतकं बरं वाटलं, इतकं बरं वाटलं. ते म्हणले काळजी बिळजी नाही, प्रेम बिम काही नाही. तिचा हात सोडला की ती साड्यांचं दुकान धरते म्हणाले. विठाल विठाल प्रपंच हा असाच आहे हो. कधी सुख आहे कधी दुःख आहे. सुख पाहता दुःख पर्वत आहे एवढा आहे. पण या सगळ्या बरं तुकोबराय सुद्धा म्हणले रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, संघर्ष स्थिती जीवनामध्ये असलीच पाहिजे. याला जीवन ऐसे नाव. आणि हे करताना ही सगळी नाव आमची जर अशी तरुण जायची असेल ना तर काय करावं लागेल माहितीये का? सांगड बांधा रे. आपले उद्या ज्यांचं कीर्तन आहे की नाही, महाराष्ट्रातले खूप मोठे प्रथितयश आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार, ज्येष्ठ कीर्तनकार, त्यांच्या घराण्यातले संत मणकुजी बोधले, त्यांचा अभंग आहे. भक्तीची सांगड बांधा रे, 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 बांधा रे, बांधा रे भक्तीची, बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे, भक्तीची सांगड बांधा रे, भक्तीची सांगड बांधा रे. संसाराचा सागर आहे. काय होतंय हो? संसार सागर, संसार सागर, भरला जातो पूर, भरला जातो पूर, सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, सांगड बांधा रे, भक्तीची सांगड बांधा रे, भक्तीची सांगड बांधा रे, भक्तीची सांगड बांधा रे. या संसाराच्या सागरामध्ये लाटा आहेत. कुठल्या?
लाटा लाटा उसळली विषयाच्या बहुत प्रपंचा बहुत प्रपंचाच्या सांगड बांधारे 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 बांधारे भक्तीची बांधारे बांधारे भक्तीची सांगड बांधारे सागर बांधारे भक्तीची सागर बांधारे या सगळ्या प्रपंचातनं आम्हाला जर असं छान तरुण जायचं असेल ना तर संतांनी जे सांगितलंय ते थोडं ऐकावं लागेल विश्वास पूर्णतेने. मग काय सांगितलं? मस्त बसायचं, रिलॅक्स, सगळे ताठ बसा. ज्यांना असं वाटतंय आपण तरुण आहोत त्यांनी ताठ बसा. मी म्हटलं ना तारुण्याची व्याख्या तेजस्विता, तपस्विता, तत्परता. हे ज्याच्याकडे त्याला म्हणायचं तरुण. नाहीतर मग 75 वर्षाचे शेलार मामा सुद्धा तानाजीला म्हणायचे, तान्ह्या अरे म्या लढीन उदय भाण्याशी, हो बाजूला. त्यामुळे वयाचं बंधन नाही हा तारुण्याला. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. मस्त रिलॅक्स बसा, मोकळ्या मनाने आणि मोकळ्या गळ्याने, जागेपणी. टाळीचा खणखण आवाज झाला पाहिजे, असं वाजू की नको एवढंच नाही. बरं आम्ही सांगतो म्हणून नाही, डॉक्टर सांगतात म्हणून ऐका. डॉक्टरी शास्त्र सांगतं उत्तम टाळी वाजली, उत्तम विठ्ठल स्मरण आलं, पायाच्या त्या केसाच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत रक्तपुरवठा सुरळीत चालतो, मध्ये कोलेस्टेरॉल येत नाही, तब्येत ठणठणीत राहते. रक्तात साखर असो वा नसो, मुखात साखर पाहिजे. बोला विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरि
थेट काळी चारचं तार सप्तक पकडलंय सगळ्यांनी. विठ्ठल विठ्ठल संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. भागली या मज वाहतील कडीये, त्यांची येली जोडे सर्व सुख. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. संत वाङ्मयानी, आमच्या वारकरी संत परंपरेनी संतांना आईचं स्थान दिलं, किंबहुना आईचं महत्व वाढावं तर तिथे संतांची उपमा दिली. त्यामुळे आई जसं लेकराला दूध भाताचा घास भरवते, अगदी मुखापर्यंत आणते. समर्थ संप्रदायामध्ये समर्थांचे शिष्य होते उद्धव स्वामी. ते म्हणायचे, अपत्यापरी पाजवी प्रेम ग्रासा. एखादी आई लेकराला दूध भाताचा घास भरवते ना, तसं इतक्या प्रेमाने. आणि किती सोपं. येथ मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता. येथे मोक्ष असे आयता, श्रवणाची. कुठेही जंगलात जायची गरज नाही, कुठे तपश्चर्या करायची गरज नाही. पण ठाईचं वैसोनी कराय चित्त आवडे अनंत आळवावं. इतकं सोपं, किती सोपं करून सांगावं. अगदी मुखाशी आणून भरवला ना घास, तरी सुद्धा जर आम्ही हे ऐकायला तयार नाही तर आमच्यासारखे मग करंटे आम्ही ठरू. संतांनी सोपं तत्वज्ञान दिलं. आज इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक लेकराच्या रक्तामध्ये जर आम्ही चेक केलं ना, तर WBC, RBC, व्हाईट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स आपण म्हणतो, पांढऱ्या पेशी, लाल पेशी. तसं मला असं वाटतं ब्लड बँकेमध्ये कधीतरी एखाद्या भक्ताचं रक्त चेक करावं, सांगावं तुमच्या रक्तात काय आहे. इथल्या जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, छत्रपती शिवाजी आहेत, छत्रपती संभाजी आहेत. असलेच पाहिजेत, असलेच पाहिजेत. कारण ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, भक्तिमूर्ती तुकोबाराय, शांतीमूर्ती एकनाथ महाराज, आमचे शक्तिमूर्ती समर्थ रामदास स्वामी. वारकरी संप्रदायात निळोबारायांचं स्थान मोठं आहे. पंच प्राण आहेत हे. यातला एक जरी हरवला तरी जीवन आणि शरीर कलेवरासारखं होणार आहे. प्रसंगी कठोर शब्दामध्ये आम्हाला सांगतील. तुकोबारायांनी सुद्धा गाथेमध्ये बऱ्याचदा कठोर शब्द वापरलेत की नाही. माऊलींना आम्ही आई म्हणतो, आईचा दर्जा संतांना आम्ही दिला. आई काय करते हो, भागली या मज वाहतील कडी. का तुकोबाराय म्हणतात, रस्त्याने आई जर निघाली असली, बाळा मी जाऊन येते पटकन, ते पोरग मागे लागतं, आई मी येणार तुझ्या बरोबर, आई मला घे, आई मला घे. आई म्हणते चालशील तर नेते, उचलून घेणार नाही. ते म्हणत हो हो चालेल चालेल. थोडस अंतर चालून गेले, आई उचलून. आणि मग तिच्या कपाळाला सगळ्या आठ्या, ये मेल्या कार्ट्या बस, कार्ट्या मर एकदाशी. आई म्हणते की नाही, उन्हात काय मरतोस, घरात येऊन मर. तिला खरं खरं मर म्हणायचं नसतं, ये मेल्या कार्ट्या बस एकदाशी. आम्ही जर जीवन प्रपंचामध्ये, या सगळ्या जीवन प्रवासामध्ये थकलो, भागलो, आधुनिक सुखाच्या साधनांनी वखवख वाढवलीये, पण आनंद नाही खरा, सगळं दुःख आहे आजूबाजूला. मग या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग संत देणार आहेत. ते सगळं भागले पण दूर करणार आहेत. भागली आमज वाहतील कडी, त्यांची यांनी जोडे सर्व सुख. सगळ्या सुखाचं स्थान कुठे आहे तर संतांच्या चरणाजवळ आहे. संतांनी आम्हाला सांगितलंय, ज्या चोखोबांना पायरीवर बसतात म्हणून विटाळ होतो म्हणून सनातनी लोकांनी हकलून द्यावं, पण ते चोखोबा पुन्हा 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 पांडुरंगाकडे यायला का धजावत होते हो? कारण त्यांना माहिती होतं, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभे ठाके, उभे ठाके, उभे ठाके. सुखाचे जे सुख साजिरे गोजिरे, श्रीमुख चांगले, शंख चक्र मिरविले, गदा पद्म विटेवारी, विटेवारी. सुखाचे जे सुख सांगितलं. सगळ्या सुखांचं जर साधन कुठलं असेल तर ते तिथे आहे. सुखाचा राजमार्ग संतांनी आम्हाला सांगितलंय. जो प्रपंच दुःखदायक आहे, त्या दुःखामध्ये, त्या प्रपंचामध्ये न गुंतता खरा सुखाचा राजमार्ग देणारे संत आहेत. त्यांची यांनी जोडे सर्व सुख. मी एक
पटकन 5 मिनिटाच्याही आत दृष्टांत सांगणार आहे. आपण आयुष्याचा प्रवास करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्रोते हो, आई आपल्याला सहलीला जाणाऱ्या मुलाला डबा देते, बरोबर ना माता भगिनी? एखाद्या दिवसाची सहल असेल, पटकन माघारी यायचं असेल तर ते आई विचारते, बाळा किती देऊ रे पोळ्या डब्यात, किती चपात्या घालू डब्यात? ते पोरगं म्हणतं, आई रोज मी 4 चपात्या खातो ना, आज मला 6 चपात्यांचा किंवा पोळ्यांचा डबा भर. पण आई तुमच्यासारखी होती, आईने 20 पोळ्यांचा डबा भरला. ते कार्ट म्हणलं, आमच्या आईला अक्कलच नाही, मला ट्रेकिंग करायचे, गड चढायचे, एका दिवसात माघारी यायचे आणि हे ओझं कुठं सांभाळू? ही शिदोरी. आई म्हटली, ही शिदोरी आहे बाबा, नाही म्हणू नकोस, जप, शेवटपर्यंत कामी येईल. झाली सहल सुरू झाली. काही अंतर चालून गेल्यावर एका टप्प्यावरती एका झाडाच्या छान सावलीमध्ये शिक्षकांनी मुलांना थांबवलं. बसा म्हणाले, करा सुरुवात जेवायला, उघडा आपापले डबे, शिदोऱ्या उघडा. आणि या पठ्ठ्यानी एका दणक्यात, पहिल्याच दणक्यात 8-6 पोळ्या हाणल्या. मग तो म्हणाला, माझी आई किती ग्रेट आहे. आधी म्हणाला होता, आमच्या आईला अक्कल नाही, एवढं ओझं दिलंय. आई म्हणाली, शेवटपर्यंत सांभाळ, वाट, लोकांना देण्यामधला आनंद घे. असं आहे ना, म्हणून तर आपल्याकडे काल्याचं कीर्तन करतात, मी नाही तू खा, जिथं तुला नाही मलाच मिळू दे. ही ओरबडण्याची वृत्ती आहे ना, तिथं जगातले सगळे राक्षस एकत्र येतात. आणि जिथं मला नाही तुला मिळू दे, तू खा, ही संस्कृती असते. तिथे परब्रह्म जेवतं बरं का, तिथं परब्रह्म येतं. त्यामुळे हा प्रवास त्याचा सुरू झाला आणि शेवटपर्यंत ती शिदोरी जशी त्याला कामी आली ना, तसं 5व्या वर्षी संत म्हणतात, घे हरिपाठ हातात, थोडासा मोठा झाला कर गाथेला स्पर्श. म्हातारपणी वाचण्याचे हे ग्रंथ नव्हे, टाइम मॅनेजमेंट, लाईफ मॅनेज हे सगळं शिकवणारे हे सगळे ग्रंथ आहेत आमचे. त्यामुळे विश्वासाने एक पंथ, एक ग्रंथ, एक मंत्र, एक संत आणि एक तीर्थ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या सगळ्यावर पूर्ण भावाने विश्वास ठेवावा. आणि मग मात्र आमचा प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतर पुढे चालून जातो, वयाच्या 20-40च्या टप्प्यामध्ये येतो, तेव्हा माऊली म्हणतात, घ्या ज्ञानेश्वरीला हात, भगवद्गीता घ्या, नाथांचं भागवत घ्या, दासबोध घ्या, एकनाथी भागवत घ्या, सगळे ग्रंथ आमच्यासाठी आहेत. आणि असं करता करता ही शिदोरी तुमच्या माझ्याकडे साठणार आहे बघा. आणि मग त्या मुलाला सहलीत जशी शेवटच्या टप्प्यापर्यंत ती चपाती किंवा तो डबा कामी आला ना, ती शिदोरी, तसं संत वाङ्मयाची, संत उपदेशाची ही शिदोरी तुम्हाला मला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कामी येणार आहे. थोडंसं वाईट बोलते, खूप लक्ष देऊ नये का, अजिबात वाईट वाटून घेऊ नका. वयाच्या 60-70 नंतर आलेलं नाकारलेपण, जगाने दिलेलं नाकारलेपण जेव्हा वाट्याला येतं ना, तेव्हा ही शिदोरी कामी येईल. अंतीचा नियंता पांडुरंग आपण म्हणतो ना, देहांती तुला कोण सोडू पाहतो, शेवटी तोच आहे देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. त्यामुळे शेवटपर्यंत आपलाच मुलगा आपल्याला म्हणतो, आता तुम्ही नसलात आणि असलात आम्हाला काही फरक पडत नाही, 7-12च्या उतारावर आमचं नाव पाहिजे आता, ठीक नाही. आमच्याच लोकांनी दिलेलं नाकारले पण आमच्या वाट्याला येतं ना, तेव्हा सगळ्यात महत्वाची संतांची ही शिदोरी तुमच्या माझ्या कामी येणार आहे. तुकोबराय म्हणतात, संतांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई ठेवीत हा पायी जीव थोडा. त्यांचं उच्चिष्ट सुद्धा मी सेवन करायला तयार आहे आणि जे बोललो ते खरं करून दाखवीन. शेवटचे चरण. तुका मनसे
कृपा करे कृपा जेने हा गोपाल गोपाल जेने हा गोपाल गोपाल
परत एकदा चाललंय ना वचन न मोडी बोलिले जे तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. श्रोते हो, संतांचं उच्चिष्ट सेवन करावं, संतांनी जे सांगितलंय त्यानुसार आचरण करावं, मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका किंतु परंतु न आणता पूर्णपणे संतांच्या ग्रंथांवर विश्वास ठेवावा. आणि एवढं सगळं जमल्यानंतर ही जीवन नौका उत्तम रीतीने पार व्हायला काही कमतरता भासणार नाही. ECG वरची रेष सुद्धा सरळ कधीच नसते, ती जेव्हा सरळ होते तेव्हा जीवन संपतं. त्यामुळे संघर्ष हे जीवनाचं दुसरं नाव आहे. तडजोडी या आयुष्यामध्ये कराव्याच लागतात. पण हे करत असताना श्रोते हो, संतांच्या म्हणण्यानुसार जर आम्ही आचरण केलं ना, 2 गोष्टी कायम लक्षात ठेवूया. मी हात जोडून आपल्याला सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. अंतःकरणाची शुद्धता आणि आपली नीतिमत्ता जर शुद्ध असेल, अंतःकरण शुद्ध असेल, नीतिमत्ता साफ असेल, तर माझ्यावर विश्वास ठेवा, परमेश्वर काटा सुद्धा न टोचू देण्याची जबाबदारी घेतो. कारण योगक्षेमं वहाम्यहम हे त्याचं ब्रीद आहे. ते LIC वाल्यांनी जरी घेतलं असलं तरी ते त्याचं ब्रीद आहे. पहिल्यांदा 9व्या अध्यायात त्यांनी सांगितलंय की मी सगळ्यांचा सांभाळ करतो, मागे पुढे राहे उभा सांभाळीता आली आघात निवाराया. एवढं जर विश्वासाने सांगितलंय, संत ओरडून आम्हाला सगळं आयुष्य खर्च करून पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतायत, तर मनामध्ये शंका न आणता विश्वासाने समर्पण भावाने भक्ती करूया. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आपण सगळे माझ्यापेक्षा सर्व परीने मोठे आहात. एकदा या माझ्या मायबाप श्रोतृवृंदांसाठी टाळ्या वाजवा. आपण बघा, आपण म्हटलं की त्यांनी नाही वाजवले अजिबात, त्यांच्यासाठी येत ना त्या. वा वा. कीर्तनामध्ये बघा ना, आपले नसलेले गुण लोकांनी गावे असं आपल्याला वाटतं की नाही? आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं. मग त्याचे असलेले गुण आपण इथे गातो. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. त्यामुळे इथे प्रपंचातल्या गोष्टी करण्यापेक्षा एवढं वाङ्मय आहे, एवढं संत वाङ्मय आहे, एवढं अफाट ज्ञान आहे, ते सगळं जर इथे पुन्हा 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 आळवलं तर भगवंत कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, इतकं सुख त्याला या एका भक्तीतनं मिळतं. त्यामुळे माझ्या परम भाग्यानी आज या गावी पाटोद्याला येण्याची सेवा संधी मला मिळाली. या प्रतिष्ठानच्या उत्सवामध्ये, या दत्त यागामध्ये माझ्याही एक छोट्याशा कीर्तन पुष्पाची समर्पण मला करता आलं. मनापासून झालेली सेवा दत्तप्रभूंच्या चरणावर समर्पित करते. आपण सर्व बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. सर्व गुणीजन, गायक, वादक, जीव तोडून गाणारी, जीव तोडून वाजवणारी आणि श्रोत्यांसाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या. 11:30 वाजून गेले तरी आपण पिन ड्रॉप आहात. किती छान, किती